जालना महानगरपालिकेचा पहिली निवडणूक या ठिकाणी पार पडतीये आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर राजकीय पक्ष कुठल्याही प्रकारे ऍक्टिव्ह मोडवर आले तर आपल्याला दिसत नाही। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जालन्यातील वरिष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहे आणि आपण त्यांच्याकडून या युती संदर्भात आणि या राजकीय घडामोडीवर आपण यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत या ठिकाणी वरिष्ठ पत्रकार आहेत खर्डेकर साहेब। दादा काय सांगसाल, या ठिकाणी महायुती आज उद्याचा दिवस शेवटचा आहे फॉर्म भरण्याचा, मात्र त्यांची अजून देखील युती झालेली नाही, काय वाटतं? खरंच अजून युती काही झालेली नाही, चढावर सुरू आहेत। भाजपाकडे सगळ्यांची रस्सीखेच चालू आहे, सर्व नगरसेवक तिकडेच पळत आहेत, भावी उमेदवार सुद्धा तिकडेच जास्त इंटरेस्ट आहे। कारण चालती आहे, भाजपची सत्ता आहे, सगळ्यांना वाटतं की भाजपामध्ये जावं आणि भाजपामध्येच आपली वर्णी लागावी। यातच जालन्याचे माजी आमदार सुद्धा भाजपामध्ये गेलेले आहेत। त्यांचा अख्खा एक समूह, नगरसेवकांचा एक समूह आहे, त्यांचा एक 26 नगरसेवक ते स्वतः घेऊन ते भाजपामध्ये गेलेले आहेत। त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आणि गेले 7-8 वर्षापासून निवडणूक झालेली नाही आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की मला कधी चान्स मिळणार, माझी कधी वर्णी लागणार, मला कधी एक पद मिळणार। कारण आतापर्यंत जे चाललेलं आहे 17 उचलायचं काम ते शेवटपर्यंतच राहीन का कसं राहीन यासाठी सर्वांचीच उधळ चढावर सुरू आहे। आता बघूयात, उद्या शेवटचा दिवस आहे। काही अशा चर्चा ऐकण्यात आल्या की आम्ही आज ज्या बातम्या केलेल्या आहेत त्यातून असं दिसतंय की युती होतीये। माजी केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की युती आमची झालेली आहे, फक्त औपचारिकता बाकी आहे। पण खरंच होईल का नाही हे अजूनपर्यंत सांगता येत नाही। आज दुपारी त्यांचा शेवटचा निर्णय येण्याची अपेक्षा आहे। दादा यामध्ये काही कार्यकर्त्यांनी विरोध पण दर्शवला हो या स्थानिकला? हो, आता कार्यकर्त्यांचा विरोध तर असणारच, कारण ज्या कार्यकर्त्यांनी आपलं उभं आयुष्य पक्षात घातलेलं आहे, जे पूर्वीचे जे भाजप प्रणित कार्यकर्ते आहेत, म्हणजे जे निष्ठावान कार्यकर्ते आणि जे उपरे आता सध्या गेलेले आहेत, यांच्यात तर वाद होणारच। कारण जे आपल्या नेत्याला मानणारे आणि जे स्वतः भाजपाला मानणारे याचे 2 प्रकार असतात कार्यकर्त्यामध्ये। एक कार्यकर्ता नेत्याचा असतो आणि एक पक्षाचा असतो। तर आता यात काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे, काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे। आता सकाळी अशी आमच्याकडे बातमी आलेली की एका कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून सुद्धा घ्यायचा प्रयत्न केलेला आहे। एवढी इथपर्यंत नाराजी गेलेली आहे। म्हणजे याचा अर्थ दोन्ही जे पक्ष आहेत, राजकीय पक्ष यांनी ताबडतोब युती करावी, हा नसता एखाद्या कार्यकर्त्याचा जीव जाण्याची शक्यता आहे। नक्कीच या ठिकाणी मोठे घडामोड या ठिकाणी आपले जे वरिष्ठ पत्रकार यांनी सांगितलंय। दादा काय सांगसाल, या ठिकाणी महायुतीची युती झालेली नाही, मात्र इतर जे पक्ष आहेत ते पण या ठिकाणी कुठे दिसत नाहीत, काय वाटतं यावर? काय झालेलं आहे जालन्याच्या बाबतीत, आता उमेदवारी अर्ज करायला फक्त 2च दिवस उरले। 30 तारखेचा शेवटचा दिवस आहे। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट व शिवसेना उभाटा असेल आणि काँग्रेस त्यांनी त्यांची तयारी केलेली आहे। त्यांनी त्यांचा सगळा अजेंडा ठरलेला आहे, पण ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत। कारण शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांची युती अद्याप झालेली नाही। यांनी 6 बैठका घेतल्यात, 6च्या 6 बैठका निष्फळ ठरलेल्या आहेत। कारण यांची जी कुरघोडी आहे युतीत, मित्र पक्षांची एकमेकावरची जी कुरघोडी आहे ती संपत नाही आणि त्या कुरघोडीमुळं युती व्हायला वेळ लागतोय। याचा परिणाम कार्यकर्त्यात होतोय। आज तुम्ही सकाळी पाहिलं, भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हा अध्यक्ष भास्कर आबा दानवे पाटील यांच्या बंगल्यासमोर एका कार्यकर्त्याने एवढ्या कॅनमध्ये पेट्रोल आणलं, स्वतःला पेटून घ्यायची त्यांना सरळ सरळ धमकी म्हणा, इशारा म्हणा दिलाय। का तर ज्या स्थानिक निवडणुका असतात ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, इथं नेत्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। कारण कार्यकर्त्यांनी किती दिवस सतरंजा उचलायच्या? कार्यकर्त्याचं अख्खं आयुष्य त्या नेत्याच्या गाडीच्या पुढं मागं पडण्यात जातं, त्या नेत्याच्या मागं पुढं फिरण्यात जातं। कुठेतरी त्याला वाटतं यार माझ्या वार्डाचा प्रश्न आहे, माझ्या प्रभागाचा प्रश्न आहे, मी ते काम करतो, मला तिकीट मिळालं पाहिजे, यासाठी तो कार्यकर्ता रात्रंदिवस धडपड करत असतो। मात्र आज यांचं युतीचं भिजत घोंगडं 6 बैठकानंतर तसंच भिजत ठेवलंय। यांचाच काही निर्णय होईना। बरं ठीक आहे, महापौर यांच्यापैकीच एखाद्या मोठ्या घरातला होईल, तो विषय नाही, शहर यांच्या ताब्यात येईल। मात्र वार्ड ताब्यात देताना तरी कार्यकर्त्यांचा विचार व्हावा, कारण तो कार्यकर्ता त्याच्या जीवाची बाजी लावून, रक्ताचं पाणी करून, घामाचं पाणी करून यांच्यासाठी फिरत असतो आणि त्या कार्यकर्त्याचा विचार होत नाही। आज यांच्यात बैठक आहे, रामा इंटरनॅशनल बैठक होती, इथं जालन्यात बैठक होती, बैठकीला सगळे मोठमोठे नेते, कार्यकर्त्याला कोणी विचारात घेत नाही। ही परिस्थिती जालन्यात आहे। मला तरी वाटतं, माझं व्यक्तिगत मत आहे, लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर युती नाही झाली तरी काय बिघडत नाही, युती झालीच पाहिजे असं काही नाही। जर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट कुठेतरी पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्या मुंबईत एकत्र येत असतील,
तर जालन्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्र आलंच पाहिजे. हा अट्टहास का कोणासाठी आणि कोण करायला सांगतंय हे मतदारांनी पारखलं पाहिजेत. आणि माझं वैयक्तिक मत आहे, मी काही कुठे राजकारणी म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून बोलत नाही, पत्रकार म्हणून जी टिप्पणी करतोय, स्थानिक निवडणुका आहेत, ज्यांनी तुम्हाला मोठं करण्यासाठी रक्ताचं पाणी केलं त्यांना त्यांच्या हक्काची लढाई लढू द्या. आणि प्रत्येक कार्यकर्त्याला ज्याची इच्छा आहे, ज्याच्यात कॅलिबर आहे, त्याला तुम्ही एबी फॉर्म द्या पक्षाचा आणि निवडणुकीच्या मैदानात उतरा. त्याच्या पाठीशी तुम्ही उभा राहा, कारण तुम्हाला निवडून आणताना तो रात्र रात्र जागलेला आहे हे वरिष्ठ नेत्यांनी विसरू नये. सर, तुम्ही जे सांगितलं मोठ्या प्रमाणात व्यवस्थित असं विश्लेषण तुम्ही या ठिकाणी केलं. मात्र जे कार्यकर्त्यांची जी नाराजी या ठिकाणी दिसते, त्या नाराजीमुळे शिंदे गटाची कुठे कोंडी होती असं वाटतंय का? मुळात शिंदे गटाची कोंडी होते असं एक पत्रकार म्हणून मी जेव्हा अनालायसिस करतो तर मला वाटत नाही, पण शिंदे गट भाजपची कोंडी करतोय हे सूत्रांनी सांगितलेलं आहे. कारण भारतीय जनता पक्षात गेलेले जे कैलास गोरंट्याला आहेत त्यांच्या महत्वाच्या जागा, उदाहरणार्थ महावीर हक्का असतील, मातबर नगरसेवक मुत्सद्दी राजकारणी म्हणून ओळखतात, भगत असतील, गोरक्षक असतील, ही एक त्यांची चांगली टीम आहे. आणि नेमका सोबत घेऊन त्याच टीमचे पंख छाटण्याचं काम सध्या सुरू आहे. कारण त्या जागावरती मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून दावा केला जातोय असं माझ्या काही खास सूत्रांनी सांगितलंय. लोकशाहीत असं होत असेल तर त्याला लोकशाही म्हणायचं. तुम्ही मतपेटीतून एखाद्याला संपवा, हा झाला लोकशाहीचा विचार. मात्र मग तुम्हाला आमच्या सोबत घेतो, तुमच्या ज्या महत्वाच्या जागा आहे आम्हाला द्या, तुमचे उमेदवारच निवडून येणार नाहीत, मग ह्या सभागृहात, महापालिकेच्या सभागृहात कैलास गोरंट्याल यांची लोकच नसतील तर त्यांनी कसं यायचं? त्यामुळं जी लोक निवडून येणार आहेत त्यांचीच तुम्ही आताच तिकीट कापायला लागलात, ही लोकशाही नाही. अशी युती नसते. युती सर्वांच्या विचारानं झाली पाहिजेत. आणि तुम्ही जे म्हणता शिवसेनेची कोणी होत नाहीये, शिवसेना वरचढ ठरतोय भाजपला, हे कोणालाच लक्षात येत नाही. जालन्यात शिवसेनेची कोणी होत नाही. शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच नेत्यांना वरचढ आलेला आहे 6ही बैठकात. हे मी माझ्या सूत्रांच्या अनालायसिस वरून सांगतोय. माझं वैयक्तिक मत आहे पण माझ्या अनालायसिस वरून आहे आणि माझ्या सूत्रांची जी मला माहिती मिळते त्यावरून सांगतोय शिवसेनेची कुठेही कोणी होत नाही. शिवसेना सगळ्यांना वरचढ आहे. नक्कीच. आपण जर पाहिलं तर हे जे साहिल सर आहेत त्यांनी सांगितलंय या ठिकाणी जे युती संदर्भात बोलत झालं तर शिवसेना वरचढ होतीये. बरं, वरिष्ठ पत्रकार आपल्यासोबत पुन्हा जोडलेले आहेत, त्यांची काही संकल्पना आहे, काय सांगतात? युती होतीये नाही होतीये, आघाडी होती नाहीये, त्यांची चर्चा सुरू आहेत, चर्चेचा घोळा सुरू आहे, फिशिंग अँड फिशिंग चालू आहे. पण स्थानिक मुद्दा, स्थानिक पाण्याचा प्रश्न, स्थानिक मूलभूत जे नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते कुठेतरी वाऱ्या विरून चालल्याची भावना आता सध्या नागरिकांमध्ये आहे. चर्चा आम्ही पत्रकार सगळे युती होणार आघाडी होणार याबाबतच करतोय, पण मूळ मुद्दा जो आहे, जी मूळ महानगरपालिकेकडून नागरिकांची जी अपेक्षा आहे ती पूर्ण होताना कुठेही दिसत नाहीये. यात महानगरपालिका खरंच झाली आहे किंवा आता काय ग्रामपंचायत करावी लागती हाच प्रश्न आता सध्या आहे. कारण आपण जर थोडंसं इंटेरियरमध्ये फिरलं, काही रस्ते झालेत ठीक, सिमेंट रस्ते केलेले आहेत, पण त्याची दर्जा काय आहे, त्या कामाचा दर्जा काय आहे? पाणी आणलेलं आहे, घाणेवाडीहून पाणी आलेलं आहे, जायकवाडीहून पाणी आणलेलं आहे, पण 15 दिवसाला पाणी मिळतंय, त्या पाण्याला स्टोरेजला जागा नाही आहे. नुसत्या टाक्या झालेल्या आहेत पण अजून त्या टाक्यात पाणी नाही मिळालेलं आहे. आणि हा जो मूळ मुद्दा आहे, मूलभूत जे पाण्याचे आपले जे जीवन आवश्यक जे प्रश्न आहेत ते महानगरपालिका जालना येथे सुटताना दिसत नाही आहेत. हा माझा स्पष्ट आरोप आहे या महानगरपालिकेवर. नक्कीच. आपण जर पाहिलं तर सध्या राजकीय घडामोडीवर चर्चा जरी होत असेल, मात्र समस्या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलंय. या ठिकाणी काही दिव्यांग बांधव आहे आणि ते पत्रकार पण आहेत. दादा, काय वाटतं या महानगरपालिकेमध्ये दिव्यांग बांधवांसाठी असं काय आहे की त्या ठिकाणी त्या महानगरपालिकेने केलेलं नसेल? काय वाटतं? मला सांगा, जालना शहरातील दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात यावं आणि दिव्यांगांना दरवर्षी 5% निधी येतो महापालिकेकडून. तो निधी फक्त काही तुरंत दिव्यांगांना जातो आणि काही दिव्यांगांना जात नाही, म्हणजे काही दिव्यांग वंचित पडतात. आणि अनेक दिव्यांगांना घर टॅक्स आणि पाणीपट्टी टॅक्स 50% करण्यात यावं. आयुक्त खांडेकर साहेब होते, त्यांना आम्ही अनेक वेळा निवेदन दिलं, मोर्चे काढले, निवेदन दिले, अनेक आम्ही राडे केले, मात्र त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. म्हणजे आज सध्याला बॉडी नाहीये, महापूर नाहीये आणि त्याच्यामुळे तुमचं होत नाही. आता ज्यावेळेस नवीन महापूर येईल त्यांच्याकडून अपेक्षा आम्हाला की 50% टॅक्स दिव्यांगांना सुविधा मिळतील म्हणून. नक्कीच.
या ठिकाणी काही तरुण आणि अभ्यासू पत्रकार देखील आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत. दादा, या ठिकाणी राजकीय जे घडामोड आहे, या ठिकाणी युती असेल, आघाडी असेल, असं कुठलंही असं ऍक्टिव्ह मोड या पक्षांचं दिसत नाही. काय कारण असू शकतं, काय वाटतं? नाही, आपण बघू शकतात 6 बैठका झाल्यात युतीबाबत. 6 बैठकीनंतर सुद्धा अद्यापही कुठलंही आज त्यांचं युती झालेलं नाही आहे. ह्याच्यातून एक लक्षात येतं की कार्यकर्त्याचा संभ्रम जो निर्माण केलेला आहे कार्यकर्त्यांनी नेत्यावरती, तो जो आहे ना, तो खरंच निष्ठावंत कार्यकर्ता जो असतो, त्या कार्यकर्त्यांनी त्या वार्डामध्ये, त्या प्रभागामध्ये काम केलेलं असतं. आणि आता बघू शकता आपण महानगरपालिकेमध्ये 9 वर्षानंतर आता निवडणूक होते आणि 9 वर्षानंतर सर्वच कार्यकर्त्याला अपेक्षा आहे की आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे, म्हणून त्यांची तळमळ इथून दिसून येत आहे. याच्यामध्ये काय होतंय की ज्या गोष्टी होतात की कार्यकर्त्यांसोबत अन्याय होतो असं बऱ्याच ठिकाणी बोललं जात आहे. आणि हेच ह्याला कारणीभूत आहे युतीसाठी बी. जसं आता 65 जागा महानगरपालिकेच्या उमेदवारीसाठी आहेत. त्यामध्ये सर्व प्रभागामधून अपेक्षा असतात की आम्ही यांचं निष्ठावंत कार्यकर्ता, निष्ठावंत काम करणारे जो वर्ग असतो, त्यांनाही अपेक्षा असते की आपल्या पक्षाने आपल्याला तिकीट देऊन उमेदवारीला एक चान्स दिला पाहिजे. आणि जर युती झाली तर त्यातले अर्धे किंवा जो पण त्यांचा क्रायटेरिया असेल, जो बी त्यांचा एक ठरवलेला प्लॅन असेल, त्या हिशोबाने त्यांचे जो उमेदवार आहे तो मायनस होणार, त्यामध्ये म्हणजे तो नाराज होणार. आणि तो नाराज झालेला उमेदवार कुठंतरी अपेक्षा म्हणून उभा राहणार, कुठंतरी त्याची नाराजगी खंत प्रॅक्टिकली तो बोलून दाखवणार नाही, पण तो अनप्रॅक्टिकली तुम्हाला दाखवू शकतो. नक्की. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत, कार्यकर्त्यांची नाराजी होऊ नये याची दक्षता राजकीय पक्षाने घ्यावी, असं देखील आपलं जे भारतीय आहेत, भारतीय म्हणून पत्रकार आमचे वरिष्ठ सहकारी आहेत. दादा, काय सांगसाल, या ठिकाणी महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, ह्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात दगदग सुरू आहे. कारण या ठिकाणी युती असेल, युतीसाठी कार्यकर्त्यांची नाराजी देखील या ठिकाणी दिसते. काय वाटतं? इसकी युति होंगी, उसकी युति होंगी, इस पे चर्चा करने से अच्छा है कि जो इलेक्शन है, लोकल बॉडी इलेक्शन है, महानगर पालिका का ऐसे इलेक्शन है, वाटर मीटर गटर की समस्या इसमें होती है. ये समस्या पर कोई बात करने को तैयारी नहीं. सिर्फ इसकी युति होती है, उसकी युति होती है, उसके अंदर इसको पब्लिक को इन्होंने उलझा के रखे. अब रही बात युति की, अगर भारतीय जनता पार्टी और शिवसेना की युति होती है तो इनके अंदर जो है बड़े पैमाने पर इच्छुक उम्मीदवारों की संख्या है. शिवसेना के पास भी है, बीजेपी के पास भी है. युति होगी तो उसके अंदर जो है सीट डिवाइड होंगे. सीट डिवाइड होने के बाद जो नाराज जो रहेंगे, बंडखोर उम्मीदवार जिनको कहेंगे, वो कहीं ना कहीं अपक्ष उम्मीदवारी भर सकते हैं, जिसका नुकसान दोनों पार्टियों को हो सकता है. नक्कीच. आपण जर पाहिलं तर हे यांनी जे आता व्यवस्थित असं विश्लेषण केलं, हे या ठिकाणी स्थानिकचे जे पत्रकार आहेत, बाशितभाई म्हणून, यांनी या ठिकाणी विश्लेषण केलंय. या युती संदर्भात शहरामध्ये जर युती झाली तर कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दमछाक या ठिकाणी होताना आपल्याला दिसणार आहे. आणि याच अनुषंगानं या राजकीय घडामोडी उद्या कशा होतात हे पाहणं देखील आता औचित्य ठरणार. कारण उद्याचा या महानगरपालिकेच्या नामनिर्देश पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं आजचा दिवस हा शेवटचा असेल. या दिवसामध्ये कुठल्या पक्षाची युती, कुठल्या पक्षाची आघाडी होती हे देखील पाहणं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औचित्याचं ठरणार आहे. आणि याच विषयी आपण या स्थानिकच्या जालन्याच्या सर्व पत्रकारांच्या या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. सोनाजी जोगदंडे, story.com, जालना.